तालुक्यातील हिप्पळगाव या ठिकाणी हिप्पळगावमध्ये मागील 2.5 वर्षापासून होत असलेली ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी 2.5 वर्षाचा उपसरपंच पदाचा कार्यकाळ या ठिकाणी आज संपलेला आहे। 2.5 वर्ष अगोदर या ठिकाणी कोणत्या उपसरपंचाने काम केलेलं आहे आणि इथून पुढे 2.5 वर्ष हे नेमकं कोणत्या सरपंच आहेत, उपसरपंच आहेत यांच्याकडून आपण या ठिकाणी त्यांचीच माहिती आज घेण्यासाठी आलेलो। 2.5 वर्ष ज्या उपसरपंच सरपंचाने जे गावामध्ये जे कार्य केलेले आहे ते कार्य हे इथून पुढे कशा पद्धतीने केले जाणार आहे हे आपण उपसरपंच यांच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर आपल्या सोबत आहेत हिप्पळगाव येथील ग्रामपंचायतच्या नूतन उपसरपंच। ताई आपलं नाव काय सांगाल? शिवकांता संभाजी मोरे। आता जो 2.5 वर्षाचा जो कार्यकाळ आहे तो कार्यकाळामध्ये आपण या ठिकाणी उपसरपंच पद म्हणून या ठिकाणी आपली निवड करण्यात आली। ती निवड कशा पद्धतीने करण्यात आलेली? आपल्याकडे अर्ज दिल्या त्या हिशोबाने आपण काम चालू सुरुवात करायचं। म्हणजे 2.5 वर्षाचा कार्यकाळ जो होता तो कार्यकाळ हे पहिल्या उपसरपंचाचा या ठिकाणी संपलेला आहे, म्हणून तुमच्याकडे आता इथून पुढे 2.5 वर्षाचा कार्यकाळ आलेला आहे, बरोबर आहे का? बरोबर। मला ग्रामपंचायतच्या विषयी आपण काय सांगाल? हिप्पळगाव मधून ज्या उपसरपंच पदाचा आता इथून पुढे आपल्याकडे हे कार्यकाळ आलेला आहे, काम कशा पद्धतीने करणार आणि काम काय सांगणार? नमस्कार सर, मी संभाजी नागोराव मोरे। तर गेल्या 19 तारखेला उपसरपंच पदासाठी निवड माझ्या पत्नीची झालेली आहे आणि इथून पुढं आम्ही सर्व सदस्य सरपंच मिळून गावचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत। 6 सदस्य आणि एक जनतेतून सरपंच असं आमच्या पॅनलचे 7 लोक निवडून आलोत आणि उपसरपंच पद हे 2 जणांनी 2.5 वर्षाकरता वाटून घेतलं आणि सुरुवातीला दत्ता जाधव यांना उपसरपंच पदाची धुरा सांभाळण्यासाठी दिली आणि पॅनलमध्ये ठरल्याप्रमाणे 2.5 वर्ष संपल्यानंतर दत्ता व्यंकटी जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। ठरल्याप्रमाणे पूर्ण प्रक्रिया होऊन निर्वाचन अधिकारी श्री पट्टेवाड साहेब हे उपस्थित होते आणि सर्व सदस्य सरपंच यांनी बिनविरोध माझ्या पत्नीची उपसरपंचपदी निवड करण्यात आली। 19 सप्टेंबर रोजी माझ्या पत्नीची बिनविरोध उपसरपंचपदी निवड केल्याबद्दल सर्व सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व गावकऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो।